नमस्कार मंडळी, मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज ब्लॉग सुरुवात करायला थोडा उशीर झाला कारण माझी मुलगी आहे 3 वर्षाची. ती खूप परेशान करते. मुलगी सांभाळून कामं करणं तर ते तुम्हाला कळेलच. ज्यांच्या घरात लहान मुलं आहे त्यांना माहीतच असतं की ते किती परेशान करतात. हे बघा, आता मी बोलायला सुरुवात केली आहे तर तिचं रडणं सुरू आहे. आत्तापर्यंत शांत खेळत होती. मी म्हटलं बोलून घ्यावं एकदा, पण झालं सुरुवात. तर सकाळची कामं आता आवरून झाली आहे. आता बघते सकाळचा आज बाजारात गेली होती त्यामुळं भाज्या वगैरे निवडायच्या तशाच राहिल्यात. ते करताना सांगतेच तुम्हाला की आज दिवसभर काय काय होणार आहे. चला तर इथे ना मी भाज्या वगैरे आता निवडून घेते. मी सानवीला झोपी घातलं आहे आणि त्यानंतरच माझे असे काही कामं करता येतात मला तिला झोपी घालून. नाहीतर मग मध्ये मध्ये करून हे इकडे फेकल ते तिकडं फेकल. म्हटलं आता ते सगळं करून घेते. आणि भाज्या 2-4च आणल्यात मी, कारण 2-3 दिवसांनी आमचा गावाकडे जाण्याचा प्लॅन आहे. त्यासाठी म्हटलं थोडंच ठीक आहे. आता भाज्या वगैरे निवडून झालं ना की सानवीचं बोरनान करणं आहे आज मला. आणि त्यासाठी मी सगळं सामान अरेंज करून ठेवलं आहे कालच. पण आज मला तिच्यासाठी ड्रेस शिवायचा आहे. मी फॅब्रिक वगैरे आणून ठेवलं आहे काल, पण मी त्यात काही एवढी एक्सपर्ट नाही, त्यामुळे मला वेळ लागेल. म्हणून ती तशी 2-3 तास झोपते आणि तेवढं 2-3 तास झोपली ती त्या वेळेत माझा ड्रेस शिवून झाला पाहिजे असं आता ठरवलेलं आहे. आणि ड्रेस शिवून झाला की मग बोरनान करून घेऊ म्हटलं. आता सगळं तर आज दिवसभरात करणं आहे. होप सो झालं पाहिजे. ती उठली नाही ना लवकर की होईल सगळं, पण ती उठली की मग काही सांगता नाही येत. कारण ती काहीच नाही करू देत. मग उठली की ते मध्ये मध्ये करती, मग त्यामुळे चिडचिड होती. त्यामुळे नको वाटतं. आता भाज्या निवडून पण झाल्यात. आता भरून ठेवते आणि लगेच ड्रेस शिवायला लागते. त्या अगोदर आता पाणी आलेलं आहे प्यायचं, ते सुद्धा भरून घ्यायचं आहे. आणि ना म्हणजे मला ना बाहेर असे ड्रेसेस मिळाले नाही, त्यामुळं जसा पाहिजे होता तसा ॲक्टिव्ह एकदम. आणि बाहेर थोडं कॉस्टली पण आहे इथं पुण्यामध्ये. पण मी म्हटलं आपण स्वतःच ट्राय करू. आणि तशी पण मला एक इच्छा होतीच की मी तिच्यासाठी आता बरेच दिवस झाले ड्रेस शिवला आणि की एक ड्रेस शिवावा. आणि मग म्हटलं आता बोरनांसाठी शिवून बघू आपण, तर छान जमेल. मी फॅब्रिक पण छान आणलेलं आहे, त्याला मॅचिंग लेस वगैरे. तर बघते ट्राय करून कसा वाटतो तुम्हाला सांगा. आणि आता ना इथे हे फॅब्रिक आहे, मी ते अस्तरची कटिंग करून घेतली आहे वरती, तुम्हाला दिसेलच. आणि आता ना हे कपडा पण कापून घेते मी आणि लगेच शिवायला लागते. कारण मोटिव तोच आहे की ती उठेपर्यंत माझं झालं पाहिजे, त्यामुळं मला घाई करणंच आहे. आणि कधी कधी तर मशीनचा आवाज म्हणजे आला ना, मशीन चालू झाली की लगेच उठून बसते. पण आज जर तसं झालं तर बोरनांमध्येच राहील. आज जे ठरवलेलं आहे ते तर होणारच नाही. मग बोरनान करावं लागेल मला उद्या, पण बघू आता काय होतं तर. तर आता दुपारची ड्रेस वगैरे शिवून झालाय. आणि आता बोरनान करायसाठी मी काही बाहेर न विकत ते डेकोरेशन असतं पतंग वगैरे ते आणलं नाही. मी म्हटलं घरीच ट्राय करू. बाहेर 2-3च क्वांटिटी मिळत होती आणि महाग पण होतं. म्हटलं घरी वेळ आहे तर. हे बघा, आम्ही दोघी रेडी झालोय आता. आणि सानवीचा ड्रेस कसा झालाय ते सांगा. 2-3 तास गेले माझे त्यात, पण छान वाटला मला. तिला आवडला ते गोष्ट मेन आहे. ती खूप खुश आहे. दुपारपासून घालून बसलेली आहे आणि आता तिला घाई झाली केव्हा करायचंय. आम्ही शेजारच्या छोट्या मुलांना पण बोलवलंय. आता ते येत आहे, मग चालू करू आमच्या बाईचं बोरनान. सानवी, तुला ड्रेस कसा वाटला ग? तिथं तिथं बोल ना, कसा वाटला तुला ड्रेस? अरे काढून ते शिव होईल ना. कसा वाटला तुला ड्रेस सांग, सगळ्यांना सांग. सांग ना. आता नाही बोलणार ती.
काहीतरी घाल ना. हा तिळगुळ दे. हा खा ना. तिला आता चॉकलेट खायचे. दे ना मग चॉकलेट. हे खाती का मग? हे बिस्किट मग काय खायचं? हे का ते का? तू फोडती का? चिकट करू नको हा. तर बघ काकू आवडती. पिशवी नाही ठेवली का? लक्षच नाही. मी काय देऊ? ते बोर देऊ का? मग बोल कॅडबरी नको. मग खा मग धर. तिला म्हणलं होतं तू का खाल्लं काही तर मग दीदीकडे बघ. इकडे बघ माझ्या. काय देऊ तुला? हे देऊ का? हे काहीच नको देऊ आता. खाऊ दे किती. इथे ना सगळ्यांनी आता तिच्या अंगावर सगळं बोरांनी तिला आंघोळ घातली आणि लेकरांची घाई चालली होती चॉकलेट घ्यायची. आणि तिला असं झालेलं की चॉकलेट तर सगळे माझ्यासाठीच होते आणि हे सगळे का घेताय. त्यानंतर ती शेवटी जी रडली तुम्ही बघालच. आता तिचं फक्त लक्ष खाण्यात आहे. चॉकलेटच खायचे असंच आहे. आता बघा ती शेवटी कशी रडती. आम्ही तर एवढं हसलो ती रडली की बस.